गुड मॉर्निंग एव्हरीवन. स्वागत आहे आमच्या मिनी फॅमिली व्लॉगमध्ये. तर आहे हे विराटचे बड्डे गिफ्ट. हे सगळे खेळत बसले आणि विराट झोपत होता. सॅम त्याला झोपत होता. म्हणजे यांना काहीच भेटलं नाही घ्यायला, ते विराटचे खेळणी खेळत बसले. त्याच्यानंतर आम्ही गेलो स्टुडिओवर. ऑफिशियली आज स्टुडिओचा पहिला दिवस होता. मग चांगलं स्वच्छ केलं, क्लिनिंग केली सगळी. 1 महिन्यानंतर काम संपलं आहे. तरी खूप काम राहिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला दिसत असेल ते पार्टिशन वगैरे ठेवलेलं आहे. सॅमनी एकटाच होता. तो रात्रभर काम करत होता, म्हणून काम खूप स्लो होता, पण केलं आहे, संपलं आहे, काम चालू झालेलं आहे. विराट झोपलं होतं इथं. सॅम झोपवत होता कारण मला स्वच्छ करायची होती, म्हणून सॅमला दिलं झोपायला. हे स्टुडिओ बनवण्यासाठी आम्ही इतकं सॅक्रिफाईस केलेलं आहे, कोणाला सांगू शकत नाही. पण इतकं की जे आमचे जवळचे आहे, क्लोज आहे, त्यांना माहिती आहे की आम्ही कसे राहायचे आणि आता कसे राहतो. कारण हे सगळं विराटच्या पुढच्या लाईफसाठी आहे. त्याच्यासाठी आम्हाला जितकं काम करायला लागलं त्याला नाही करायला लागणार. आम्ही सगळं करून ठेवणार आहे. त्यासाठी आम्ही इतकं त्याच्यासाठी करतो आहे. तर एक दिवस मी सांगन सगळंच कसं झालं, काय झालं. तर त्यासाठी वेगळं एक ब्लॉग बनवन. त्याच्यात सगळं हेच सांगणार आहे कारण आम्ही काय केलं आहे, किती हे स्टुडिओ बनवण्यासाठी. तर करायला फक्त आम्ही दोघंच आहे, म्हणून दोघं मिळून कसं केलं. कारण माझी ब्रेक होती आणि सगळं. जर या टॉपिकवर व्लॉग पाहिजे तर कमेंटमध्ये यस सांगा, तर मी व्लॉग टाकन लवकरच. तर 8 ऑगस्टला असते नितीक्षाचा बड्डे. मग त्याच्या बड्डेला आम्ही रात्री 10 वाजता पोहोचलो, पण ती थांबली बिचारी. मग तिला गिफ्ट दिलं आणि ती मॅचिंग निघाली गिफ्ट. तिला डॉलच पाहिजे होती, म्हणून ती डॉलच नेली. तर आज मी खूप इमोशनल होते. थँक्स फॉर वॉचिंग. बाय, गुड नाईट.